महादेवानं संदेश दिला. गळ्यात बसलेला तो बाबा आहे ना वासुकी, हा नुसता बसलेला नाही, फुसकारे मारतो. काय दिला पहिला संदेश? फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात बरं का. म्हणून लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, गळ्यात हात टाकणारापासून सावधान. महादेव सांगतात मी बोलत. दुसरा संदेश दिला, गळ्यात बसलेला हा बाबा आहे ना, सापाचं दुसरं नाव आहे काळ. आणि काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला आहे. सापाच्या मुखातला आपण घास आहोत. भागवत सांगतो, काल व्याल मुखाग्रास त्रास निर्णास हितवे श्रीमद भागवतो शास्त्र कलो गिरीन भाषित. अरे आपण सापाच्या काळ रूपी सापाच्या तोंडातला घास आहोत. जीव कधी जावं लागेल सांगता येत नाही, म्हणून सावधान. फार थोड्या दिवसाकरता सत्ता आपली नाही, काळाच्या ओघात भल्या भल्यांची जीव लई मोठमोठ्याल्यांची. 40 वर्ष माऊली बाबा देव नाही म्हणणारी माणसं पाहिजे. किती वर्ष? 40. एकदा 40 उलटू द्या, तोच म्हणतो देव आहे. 40 वर्ष असे मस्तीत जगतात जीवन. कसला देव कसलं काय. आम्ही जिथं राहायला होतो, चांगले ओळखतात, मी नाव नाही सांगत, 2001 साली गेलो मी. अशा ठिकाणी राहायला होतो नाशिकला. काने भजन म्हटलं काही ग्रस्त असं होतं, त्याच्या पोटात गोळा उठायचा. मग त्याने येऊन रात्रीचं आमचं भजन भोगे बंद करा, ते भोगे. आम्ही ते भोगे बंद करायचे नाही, होऊ दिलं त्याने भजन केलं. एक दिवस ते एकादशीच्या दिवशी रात्री 2 वाजता ते कुठून आलं काय कोण असतं, आमचं सगळं काय तुमचं भजन चाललं, माझं कुत्र्याच पिल्लू चुकलं म्हणे. आमचं सगळं भजनी मंडळ त्याचं कुत्र्याच पिल्लू पाहिलं. मी सुद्धा फिरलो गल्ली, कारण त्याची दहशत तशी होती. एक बोलू का, सुरू झालेली बसच्या वेळेवर नसायची, त्याची आंघोळ झाल्यानंतर सुटायची. काय दहशत असेल त्याची. एकट्या सरीनं समोरून जायचं नाही. सत्ता जर म्हणाल तुम्ही तर असली प्रॉपर्टी कोट्याधीश माणूस तुम्ही ओळखतात, मी नाव नाही सांगत. आणि मग ज्या वेळेला एक वेळेस रात्रीचा झोपला आणि अटॅकचा झटका आला होता. त्याच्या अगोदरचा एक किस्सा, आपण सप्ताह करायचा ठरला मंदिरावर, आणि त्याने मला फोन केला. मला म्हणजे हे बघ तुपे बा, सप्ताह जर केला तर मांडव पेटून देईल. कुठं नाही लागतात. मला राग आला थोडासा. मी त्याच्या पुतण्याला फोन केला, त्याचा पुतण्या मित्र आहे. म्हणलं काय काय रे तुझा चुलता असा जन्माला आला, नको देऊ, आम्हाला तर करू दे ना सप्ताह. माझ्या बरोबर 2-4 त्यांची कार्य, आता किती मोठी माणसं झाली, त्यावेळेस सामान्य कार्यकर्ते होते. आणि मग ते माझ्या बरोबर होते. ते म्हणे काय करतात, म्हणलं नाही नका जाऊ द्या, कशाला म्हटलं त्रास करून घ्यायचा. पण त्याच्या पुतण्याला फोन केला, कसा चुलता तुझा जन्माला आला रे असा. तर त्याचा पुतण्या मला म्हटला, तू नको त्याच्या नादी लागू, माझी भाषा कळ पहा, जसा मी नादी लागू राहिलो त्याच्या. मग त्याने एक उत्तर नाही मार्मिक दिलं मला म्हणे, हे बघ आपण मित्र. तर तुला आतली गोष्ट सांगतो, माझा चुलता वयाच्या 18व्या वर्षी म्हशीला एका बाजूला पारडू प्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हात पित होता. म्हणजे म्हशीला एवढंच माहिती होतं का आपल्याला 2 टोनगे म्हणून. असा मस्तीत आलेला माणूस. त्याचं वय 41-42च्या आसपास होतं. अटॅकचा झटका आला, तोंड वाकडं झालं. बायको उठवायला गेली, तोंडावरचं काढला, म्हणजे तुमचं तोंड वाकडं झालं. हा म्हणे कुणी वाकडं केलं. आता ज्यांना वाकडं केलं तो याला भेटणारे होय. नंतर व्यवस्थित झाला, पण नंतरचा काळ असा झाला, त्याच्यावर काही केसेस होत्या, जेलमध्ये जावं लागलं. तो जेलमध्ये गेला आणि आम्ही सप्ताह सुरू केला. आणि मग 1 वर्षानंतर दुसरा सप्ताह म्हणलं जाऊ द्या, सगळे भेटून आले. ते 2-4 कार्यकर्ते आम्ही भेटायला गेलो. तर तो आतमधून आला ना, आम्हाला पाहिलं, एक अक्षर खोटं नाही सांगत रामवाडीकरांना. तर त्याचे असे हात जोडलेले होते, डोळ्यात अश्रू होते. आणि काय बोलला म्हणे तो, तेव्हा तुमच्या भजनी लोकांना लई त्रास दिलेला होता, पण आता जर सुटून आलो ना, सप्त्याची शेवटची पंगत आपली राहत जाईल. काळाच्या ओघामध्ये भल्या भल्यांची जिरते. आपली काय कथा आहे, सत्ता आपली नाही, काळाची आहे.
आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लेलं आहे, आताही खातून राहिलेलं खाणार आहे, सत्ता त्याची आहे. तुम्ही म्हणाल चालणं पायाने होतं, ऐकायला कानाने येतं, डोळ्यानं दिसतं, तर मी आपल्याला असं विचारतो, म्हातारपणात डोळे असतात, म्हातारपणात कानही आहे, म्हातारपणात पायही आहे. पाय असून चालता येत नाही, डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, फिटिंग नसल्या तशी कनेक्शन कट केलं, सत्ता त्याची आहे. चाले हे शरीर चाले हे शरीर देखवी ऐकवी एक नारायण. नाही, हेही कळणार नाही आपल्याला. विज्ञान युगाप्रमाणे बोलावं लागेल. सत्ता कोणाची? देव न मानणारे आणि मानणारे यांच्याकरता वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी एक विषय मांडावा. का एक ओवी माऊलीची, त्याच्यावरती ते दृष्टांत उभा करायचे. मी आपल्याला विचारतो सगळ्यांना, या जगात पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त आहे. किती? 71% पाणी आहे आणि जमीन किती आहे? 29%. म्हणजे जास्त पाणी आहे आणि कमी माती आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, माऊलीची ओवी पटत नसेल, घरी जाणे प्रयोग करा. बादलीभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक मातीचा ढेकूळ टाका, काय होतं? विरघळतो. जास्त पाण्यात कमी माती विरघळणं हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मला आपल्या लक्षात असं आणून द्यायचं. अर्जुनाला त्यावेळेला हा प्रश्न पडला आणि त्याने देवाला विचारलं होतं, हा 29% मातीचा ढेकूळ 71% पाण्यात पडलेला आहे. आतापर्यंत एखादा टक्का कमी झाला का? 28 झाला का? 27 झाला का? का होत नाही? अजून 1% कमी होत नाही. आणि जास्त पाण्यात कमी माती विरघळते हा तर सिद्धांत आहे. मग का होत नाही देवा? भगवान सांगताय अर्जुना, मिरी घालो असे भूतळी समुद्राची महायळी अणपासची ढेपुळी विरेची ना. ढेपुळी म्हणजे ढेपूळ मातीचा, विरत नाही का? मी रिघालो असे भूतळी, मी धरून ठेवलंय अर्जुना. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या विदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, सत्ता त्याची आपली नाही. या देहावरती ज्या दिवशी आपण देह ठेवतो त्या दिवशी आत्मा कुठं जातो? या देहावर अगदी संस्कार होतो. आत्मा कुठं जातो? आत्मा जळतो नाही, जळतो. मरतो? मरतही नाही. तुटतो नाही. याला यावे नाही आम्हा मरावे लागत असं सदोदित ठाईचे ठाई. मग आत्मा जातो कुठं? गरुडपुरात. 3 दिवस त्याच घरात असतो. देह ठेवला तर 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते. 5-25 किलोमीटरच्या अंतरावर जेवढे नातेवाईक असतात त्यांच्याकडे तो आत्मा भ्रमण करत असतो. 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो दसक्रिया. दसक्रिया हा 10व्या दिवशी असतो. त्याच्या नावातच अर्थ दडलेला आहे. जर समजा 9व्या दिवशी जरी करायचा असला तर मग हे 7 आणि 3 कसे जोडणार? दसक्रिया काच स्पर्श होतो.
आता आत्म्याला खाली राहण्याचा अधिकार संपला, उडून काढून 13व्यापर्यंत. ठीक आहे. मग 13व्या नंतर आत्मा कुठं जातो? आता परत मागे येतो बरं का, डायरेक्ट पुढे चला. नंतर वर्षानं काय असतं? पुण्यस्मरण, श्राद्ध. काय भानगड हे श्राद्ध? नाही श्राद्ध केलं तर काय फरक पडतो? ज्या घरामध्ये श्राद्ध कर्म होत नाही त्या घरामध्ये ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही आणि वीर माणूस जन्माला येत नाही बरं का. म्हणून श्राद्ध कर्म विधिवत करावं लागतं. तुम्ही भावना शुद्धी समजा नाही तर काही समजा. लक्षात आणून देतो, आपला जो पितर आहे 13व्याच्या नंतर ब्रह्माच्या अवस्थेत जातो. ब्रह्माची अवस्था कळाली तुम्हाला? म्हणजे कळत नाही माणसाला काहीच, ती ब्रह्माची अवस्था असते. मला वाटतंय कळण्याकरता आपण स्वप्न पडतं त्यावेळेला कुठं झोपलेलो हे कळतं का आपल्याला? नाही कळत. ही ब्रह्माची अवस्था. अहो आता ही मागं धामधूम झाली ना विधानसभेच्या वेळेला, मला स्वप्न पडलं त्या बारामतीकडे कीर्तनाला होतो सोप्याला, अर्ज भरला नाही, फॉर्म भरला नाही, काय नाही काय नाही, मीच आमदार होतो. स्वप्न असा रमलो मी. 3 वाजता झोपलो होतो आणि ड्रायव्हरला सांगितलं म्हणजे डायरेक्ट उठवरूप झाले का आपल्याला उठवायचं, म्हणजे 2.5-3 तास झोप होईल. तर असा रमलो मी, अर्ज नाही, फॉर्म नाही, सगळं झालं आमदार. आणि मग ते मला हेलिकॉप्टर नेण्याकरता आलं. ते 2 काळ्या कपड्यावाले, एक मागं एक पुढं. चाललो मी हेलिकॉप्टरमध्ये बसायला. पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि ड्रायव्हर मला म्हणे, महाराज विठोबा मध्ये. अरे 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 असं डोकं हल्लो माझं. अरे संडाला इतक्या जवळ गेलो होतो बसून पहिल्या पायरीवर पाय तर ठेवलाच होता. ही भ्रमाची अवस्था. ऐका एक मिनिट, आपला बाप आपली आई भ्रमाच्या अवस्थेत आहे, पण तिची जी मुलं आहे, तिची जी नातू आहे ती जागृतीत आहे. त्यांना माहिती आहे आमची आजी, आमचा आजा त्याचं कर्तव्य पूर्ण करून गेलेलं आहे. मग आमचं कर्तव्य बनतं विधिवत त्यांचं श्राद्ध कर्म कर. काय काही काही भाग्यवान अशी जन्माला आले त्यांच्या बापाच्या श्राद्धाच्या आठवण गावातले लोक करून देतात. काय दुर्भाग्य असेल त्या बापाचं. एवढंही करून काही म्हणते पितृदोष. हे बघा, पितृदोषाचं पहिलं लक्षण सांगतो. तुमच्या घरात आहे का पाहायचा का? फक्त बोलू नका, तुमच्या जवळच ठेवा. ऐका मी लक्षणं सांगतो, बसतात का बघा. पहिलं लक्षण, घरामध्ये विनाकारण भांडणं होणं, पितृदोषाचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आहे विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. तिसरं लक्षण, विनाकारण डोकं खाजवतात, हे पितृदोषाचं. चौथं लक्षण, दाताने नख कुरतडणं. 5वं लक्षण, खुर्चीवर बसला का असा पाय हलवत बसतो, हे 5वं लक्षण. जाऊ द्या, एवढे लक्षणातलं एक जरी कळत समजून घ्यायचं पितृदोष आहे. अहो तुम्हाला सांगितलं पण म्हणजे घालवायचा कसा? 1च मिनिट ऐका. पितृदोष तुमचा 1 मिनिटात नष्ट होणार, 1च मिनिटात. तुम्ही जी पूजा करताना इकडे लक्ष द्या, एवढंच ऐका, एवढं घरी न्या. तुम्ही रोज पूजा करता, जशी करेल तशी मी हस्तक्षेप नाही करत त्याच्यात. पूजा आटोपली, तुमचा 1 मिनिट मला द्या. हो म्हणा, दिला का? 1 मिनिट. आता हातात पाणी घ्या आणि 1 मिनिट रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 1 मिनिट भजन म्हणायचं. कोणतं? रामकृष्ण हरी. 1 मिनिट म्हणा आणि पाणी सोडताना असं म्हणा का 1 मिनिट केलेल्या भजनाचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे. एवढं म्हणा. तुमच्या घरात जर पितृदोष नाही हो, कोणताच दोष नाही, मोगम डेरिंग नाही केलं, प्रमाणित असं रामकृष्ण नाम सर्व दोषाहार आपण 13व्यापासून आले का? हो म्हणा. आता इथून पुढे आत्म्याची काय गती आहे? जर माळकरी असेल, त्याने गोरगरिबाची सेवा केलेली असेल, बरं त्याने कोणाला तरी मदत केलेली आहे, कुटुंब एकत्रित ठेवलं, कोणावर काहीतरी कन्यादान कोणाचं मुलीचं केलेलं आहे, अशा माणसावर यमाची सत्ता चालत नाही. आता बिगर माळकरी असला, बिगर माळकरी
ज्यांना गावामध्ये कधी कोणतंच काम सोयीनं होऊ दिलेलं नाही, फक्त काळीच पेटी घेऊनच फिरला खिशात. लक्षात आलं तुमच्या? हो, फक्त गाव हिजलेलं दिसलं हा, मग दयामया नाही. हा कोण आहे माहिती का तुम्हाला? हा यमाचा पाहुणा, यमाचा पाहुणा प्राणी. आणि मग यम सटके आले मारी ती दयामया आहे का? मारीती, तोडीती आणि जोडीती. तुम्हाला एक शंका आली नाही कोणास? मारीती कळालं, तोडीती कळालं, पण जोडीती मारीती हे दोन्ही सारखंच आहे. हे आपले विचार, ती भाषा खूप वरायची. दोन्हीतला फरक ऐकायचा का? ग्रामीण भागी पटन असं बोलतो. मारण्यामध्ये सभ्यता असते, मारण्यामध्ये सभ्यता आहे, आणि झोडण्यामध्ये आडवांगपणा असतो. हा दोन्हीतला फरक आहे. आणि मग तिथं दयामया नाही. हे सांगतो यमदूत हे आणले बरं का, कुडलचे, बांबरवाडीचे. बरोबर. आणि मग कुठं आली बांबरवाडी? कन्नड तालुका, संभाजीनगर जिल्ह्यात आहे का? आणि मग असे प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे विभाग केलेले. मग त्याच्यात कन्नड तालुक्याच्या फायली वेगळ्या, मग कन्नड तालुक्यात जेवढे गाव आहे त्याच्यातल्या फायली वेगळ्या. आणि मग हे सापडलं बांबरवाडी, रामनगर. असंच असं ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला? आणि मग ती फाईल काढली. अरे भक्तीनं दुमदुमलेलं हे गाव, ही माती पवित्र. आणि तू कधी भजन केलं नाही? तू म्हणला काय लई काय कळालं नाही बा, संसारच लई मोठा होता. बरं गावात सप्ताह व्हायचा का? होत होता. गेलता का कधी? हा नाही. बरं नसल गेला सप्त्याला, वरणनी पाठवली कोणा? नाही. अरे तो आता दिलीच नाही. जो द्यायला चालला होता त्याचा हात धरून घेतला. चालत्या गाडीची खिळ काढणारा घ्यायला आपल्या रूम मध्ये. तिथलचं सांगतो बरं का मी, तुमचं डोकं नाही दिवस. आणि मग असले हाल. पहिली शिक्षा फक्त लोखंडाच्या खिळ्यावरून नंग्या पावलांचा उघडा का शिखंड आला. पहिली शिक्षा तप्त लोखंडाच्या खिळ्यावरून बिना चप्पलचं चालायचं. तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटतो काय? मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा त्यानं खाल्ला माझा. अहो चालायचंय आपल्याला त्या लोखंडाच्या खिळ्यावरून. मग इथं जर तुम्ही गोरगरिबाला चप्पला दान केल्या तर इथं घालायला चप्पल मिळते. आणि जर दुसऱ्याची हल्ली असत तर डबल चक्कर. म्हणून चप्पल कधी कोणाची मारायची. दुसरी शिक्षा अग्निस्तंभाला मिठी. तू कोणाचं प्रमाण आहे ना बाबाचं. अग्निस्तंभाला मिठी मारायची. तप्त लोखंड आणि त्याला मिठी. किती वेदना या जीवातल्याला. इथं कधी सूट मिळते. म्हणून वस्त्रदान, वस्त्रदानाचा प्रकार. अहो सगळ्या शिक्षा सांगत बसलो तर आपलं कीर्तन इथंच जाईल. सगळ्या शिक्षांमध्ये शेवटची एक ओवी काशी खंडातली. या लागे बहुत पुण्य केले, अन्यथा एक वेळ वाराणसी केली. काशी खंडातली पंढरपूर किंवा वाराणसी दोन्ही सारखंच आहे. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही एकच आहे. विश्वनाथ विठ्ठल सखे. म्हणून एक तर वारकरी वा, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. आणि मग मात्र यमाची सत्ता चालत नाही. इथं शिक्षा नाही. अहो आणि काही असं ना यम करवी कोण सोडविल ते. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एकाचे कृपानी. मग कोण सोडवायला कामात येतं?
तिथं फक्त देव कामात येतो. म्हणून काही नाही मिळवलं जगात तरी चालेल, पण देव आपलासा करा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती होते. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळलं आणि मुखानं नाम घेऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. आपले अजून 3 चरण जशाच्या तशी शिल्लक आहे. त्याचा विचार आपण 2-4 तासात करू. ही दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. एक खूप संघ जीवाला झालंय कीर्तन माझं एवढं शेवटचं घरी आहे. जे काही समर्थांचं एक प्रमाण आहे. आधी प्रपंच करावा, ज्याचा प्रपंच धड नसतो त्याचा परमार्थ कधी धड असेल. म्हणून आधी प्रपंच शिका. या प्रपंचाची शिकवण देणाऱ्या या घरामध्ये असलेला मोठा हा वटवृक्ष म्हणजे आमच्या बंशीबाई आई आपल्यातून गेल्या. जे काही मुली आहेत, नातू आहे, मुलं आहे, मला आपल्याला विचारायचं आहे काय केल्यानंतर आता बंशीबाई परत येतील आपल्या? कधीच नाही येणार. असंच आहे दादा. तुम्ही रडाल, सगळे रडाल. आपली आई, आपली आजी, आपला बाप ज्या दिवशी मातीच्या आड जातो परत कधीच नाही भेटत तुम्हाला. नाही, या डोळ्याला नाही दिसत परत कधी. विनंती करून चाललो आपल्याला, हे आहे तोपर्यंत नका रे. सेवा नाही करता आली त्यांना टाकून बोलू नका. आई आईच असते. सगळ्यात जास्त जीव आईचा मुलीत असतो. मुलगी आणि आई धड वेगळी, दोघीचा आत्मा एक असतो. एक असतो आत्मा. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो? जोपर्यंत माहेरात तुमची म्हातारी माय जिवंत आहे. माझ्या दादानो लई मोठाले बंगले बांधता,
लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका बाजूला म्हातारा बाप आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई, हे तुमच्या बंगल्याची खरी शोभा असते. एका दिवशी वट्ट्यावरचा बाप जाऊ द्या किंवा आई जाऊ द्या, त्या बंगल्याची शोभाच आहे. आई तर कळसच असते घराचा, आई तर घराची खूप शोभा असते. नाही येणार आईची सर कधी. दिवाळीच्या सणाला तुम्ही जातात ना, तुमच्या भावाचा मुलगा तुमच्या आधी पळत जाऊन तुमच्या मायला सांगत असतो, हे आई आत्या आली. आत्या शब्द ऐकावं तुमच्या आईनं. 75 वर्ष वय तुमच्या मायेचं, हातात काठी आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, सफेद केस आहे, निचेष्टीत पडलेली आहे. पण आत्या शब्द ऐकला आज हातात काठी नाही घेत तुमची आई. कुठून शक्ती येते तिला? दान दान दरवाजापर्यंत चालत येते ना, आपल्या मुलीच्या तोंडावरून असा हात फिरवते. फार दिवसातून भेटलीस माझी माय, हाताला धरते, आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होतात. ऐका माझ्या बहिणीनं, आता मात्र इथलची एकमेक आहे. सुनाचं आणि तुमच्या आईचं भांडण झालेलं असतं, पण ज्या दिवशी तुम्ही जाता ना, त्या दिवशी तुमची आई तुमच्या करता माघार घेते आणि सुनापुढे हात जोडून सांगते, आपलं असं ते असं घरात, पण तिला पडू देऊ नको बरं का. काय आई असते. स्वामी तिनी जगाचा भिकारी, आई विना भिकारी. के जन्म फिरोनी येईन मी पोटी, खोटी ठरून देवा ही एकाच मोठी. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा मी कोणत्या कृपाजी. विनंती करतोय आपल्याला, कधी जर नातवाला घेतलेला असेल ना आजीनं, तर सुनाना झटक्यानं कधीच घ्यायचं नाही सासू करून. त्याला एक माफी मागून वाक्य बोलून जातो. आईबाप जेवढं आपल्या लेकरावर प्रेम करत असतात, जास्त करतात आई बापापेक्षा. म्हणून घेऊ द्या ना त्यांचा आनंद, त्यांना राहू द्या ना, त्यांना नातवात त्यांच्या लेकरात राहण्याची फक्त इच्छा आहे. काय लागत नाही हो त्यांना, फक्त मुलाबाळामध्ये राहावं तुमच्या ही इच्छा असते. नाही सेवा करता आली करू नका, फक्त म्हातारपणात टाकून बोलू नका. तुम्ही एखादा वाकडा शब्द बोलता ना, सून बोलली तर म्हातारा म्हणतो, म्हातारी म्हणते जाऊ द्या परक्या घरातून आली, पण पोटचा पोरगा बोलगावर सहन होत नाही बरं का. जसा पहाडीनं घाव घ्यावा जमिनीत, तसा घाव पडतो काळजाला. 10 वर्ष जगणारी आपली माय 5च वर्षाचा आहे. हे विनंती करतोय, जवळपास घाण केली रात्रीच्या वेळेला थोडं सांभाळा माझ्या दादानं. तुमची आई आहे ना. अरे आपण किती घाण करायचो लहानपणी, केलंय ना आपल्या करता. मग म्हातारपण आहे, पोरपण आणि म्हातारपण सारखं असतं, थोडं सांभाळत जा. अरे ती येण्यासारखी करते, पण तुमची आई आहे याचा विसर पडू देऊ नका. ती बावचाळ्यासारखी करू नका, पण तुमची आई आहे ना याचा विसर पडू देऊ नका दादा. आणि आमचा वारकरी संप्रदाय सुद्धा आई बापाची सेवा करायला सांगणारा संप्रदाय आहे. पुंडलिकाची माय बापाची चाललेली सेवा. 2 वाक्य सांगतो आणि थांबतो. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आईबापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहतो. किती दिवस झाले? युगे झाले 28. आई बापाची चाललेली सेवा. म्हणून माई बापे केवळ काशी तेने नवजावे, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. विनंती करून चाललो, या मातेच्या निमित्तानं जसं या मातेच्या नातवांनी मुलांनी सेवा केली तुमच्या बंशीबाईंची, अशी प्रत्येकानं आपल्या आजीची आपल्या आईची सेवा करावी. देवा पांडुरंगा परमात्म्या आमच्या बंशीबाईला परत याच राठोड कुळामध्ये जन्माला घाल. साधू संतांची आणि समाजाची सेवा या मातेच्या हातून परत घडावी. ज्ञानेश्वर माऊली
गणनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज